रोहित पवारांनी स्वतःच्या पक्षात लक्ष घालावे, खासदार श्रीकांत शिंदेचा टोला। सोलापूर, धाराशिव आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी सोमवारी सोलापुरातील हेरिटेज इथं बैठक पार पडली। बैठकीपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत रोहित पवारांवर निशाणा साधला। इतरांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या पक्षात लक्ष घालावे असा टोला त्यांनी लगावलाय। बैठकीत धाराशिव, माढा व सोलापूरमधील शिवसैनिकांच्या अडचणी ऐकून संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला। उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार ज्योती वाघमारे, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आदी उपस्थित होते। पत्रकार परिषदेत शिंदे यांनी वादग्रस्त मुद्द्यांवर सावध भूमिका घेत अधिक भाष्य टाळलं। राज्यात संघटन मजबूत करण्यावर भर असून पुढील काळात कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणार असंही आज माननीय नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या आदेशाने मंत्री उदय सामंत साहेब असतील, मंत्री गुलाबराव पाटील साहेब असतील, सचिव भाऊसाहेब चौधरी, आम्ही सगळे लोक जे आहोत आणि त्याचबरोबर आमचे नवनियुक्त संपर्क प्रमुख धैर्यशील माने असतील खासदार, त्याचबरोबर माढाचे चंद्रलाल पाटील जी असतील, सर्वच आमदार असतील, खासदार असतील, माजी आमदार, माजी खासदार, आज या सोलापूरमध्ये सोलापूर, धाराशिव आणि माढा या तिन्ही लोकसभेचा आढावा या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी घेणार आहोत। शिंदे साहेबांच्या आदेशाने आताच संपर्क प्रमुख जे आहेत नेमले गेलेले आहेत। सर्वच्या सर्व संपर्क प्रमुख हे फील्ड वरती आहेत, काम करतायत। मला देखील जबाबदारी जी आहे ही मुंबई असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर बाकी आमचे जे सहकारी आहेत त्यांना देखील वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे। तर त्या जबाबदारीतून जिल्ह्यांमध्ये जाऊन बैठका घेणं ही पहिली ही सुरुवात जी आहे ती मुंबई पासून, नंतर ठाणे, नंतर कल्याण, काल आम्ही संभाजीनगरला होतो, त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा आढावा देखील तिथे घेतला। पुणे जिल्हा असेल, संभाजीनगर असेल, त्याचबरोबर जालना असेल। आज सोलापूर, संध्याकाळी नांदेड, हिंगोली, परभणी असा दौरा आहे। सुरुवातीला जिल्हा न्याय हा दौरा होणार आहे, पण त्यानंतर सर्व संपर्क प्रमुख असतील हे विधानसभा न्याय बैठका घेतील। त्यानंतर जिल्हा परिषद गट न्याय असेल, पंचायत समिती गण न्याय असेल, महानगरपालिकेचा वॉर्ड न्याय असेल। संघटनात्मक ताकद जी आहे ही वाढवली पाहिजे। शिवसेनेची ताकद जी आहे प्रत्येक गावागावामध्ये वाढली पाहिजे। या अनुषंगाने हा दौरा होतोय आणि या दौऱ्यावरती बारीक लक्ष जे आहे माननीय उपमुख्यमंत्री, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे विधानसभेमध्ये चांगलं यश जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालं। त्याचबरोबर नगरपालिका ज्या झाल्या, जिल्हा परिषद ज्या झाल्या, त्या सगळीकडे जे आहे चांगलं यश शिवसेनेला मिळालं। भविष्यामध्ये देखील ज्या जिल्हा परिषदा राहिलेल्या आहेत त्या सर्व जिल्हा परिषदामध्ये देखील चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी देखील दौरे जे आहेत ते सुरू आहेत। आज या दौऱ्याच्या निमित्ताने पक्ष संघटना कशा प्रकारे त्या जिल्ह्यामध्ये बांधली गेली आहे, त्या लोकसभेमध्ये बांधली गेलेली आहे। कार्यकर्ता जो आहे, पदाधिकारी जो आहे तो काम करतोय की नाही, शाखा ज्या आहेत ते प्रत्येक गावोगावी ज्या आहेत त्या उघडल्या जात आहेत की नाही, ज्याला पद दिलंय ते गेले अनेक वर्ष त्या पदावरती काम करतोय, त्याचा आढावा देखील ज्या बैठकीच्या माध्यमाने, त्याचबरोबर पुढे संपर्क प्रमुखांच्या माध्यमाने घेतला जाणार आहे। गेले अनेक वर्ष लोक जे आहेत पदं घेऊन बसलेली आहेत, पण त्याचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट येत नाही। तर त्याच्यासाठी काय करावं पुढे जाऊन, हे सगळे निर्णय जे आहेत शिंदे साहेब घेणार आहेत। आम्ही फक्त आढावा घेऊन जो आहे शिंदे साहेबांपर्यंत तर वस्तुस्थिती काय आहे प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक तालुक्याची, लोकसभा असेल, विधानसभा असेल, हा आढावा त्यांना देणार आहोत। आणि आता पुढचे 3 वर्ष जे आहे, काही जिल्हे सोडले 22 जिल्ह्यांमध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही महिन्यांमध्ये होतील, पण पुढचे 3 वर्ष कुठलीही निवडणूक जी आहे ती होणार नाहीये। तर अशा या 3 वर्षांमध्ये पक्ष संघटना कशा प्रकारे मजबूत होईल, वाढेल, याच्यासाठी आम्ही सगळे लोक जे आहेत ते काम करणार।
सर तर मराठवाड्याचा आपण आढावा घेताय. मराठवाडा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला, मात्र आता परिस्थिती तशी दिसत नाहीये. ती पुन्हा बालेकिल्ला व्हावा यासाठी काय प्रयत्न केले जातात? बघा, या सगळ्या आढावा बैठकांच्या माध्यमाने शिंदे साहेब देखील स्वतः संपर्क प्रमुखांच्या बैठका घेत आहेत, सगळ्यांना जबाबदारी दिली आहे. आता 2022 पासून ते 2026 पर्यंत फक्त आणि फक्त निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय आणि या निवडणुकीमध्ये चांगले यश देखील मिळालं. जिथे जिथे कमी जागा लढल्या आपण तिथे देखील चांगलं यश शिवसेनेला मिळालं. भविष्यामध्ये 2029 मध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, नंतर होणाऱ्या निवडणुका असेल, या सगळ्यांसाठी जे आहे पुढचे 3 वर्ष पक्ष संघटना बांधणीवरती जास्तीत जास्त जो आहे तो भर दिला. कार्यकर्त्यांमध्ये कालचा एक प्रसंग कालचा प्रसंग झाला त्याची पूर्णपणे कल्पना शिंदे साहेबांना आहे. हा प्रसंग जो आहे तो काय घडला, का घडला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अंतर्गत आमच्या शिवसेनेच्या आहेत, त्या नक्कीच ज्या आहे बसून ज्या आहे ते सोडवण्यात ज्योतिताईंना खासदारकी दिल्यानंतर जिल्ह्यामध्ये एक सकारात्मक वातावरण झालंय. भगीरथ बालके सारख्या नेत्यांनी काल आपल्यासोबत प्रवेश केलेला आहे. काय इफेक्ट पडला ज्योतिताईंना खासदार? भगीरथ बालकेजींचं पण मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो, त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन करतो की त्यांच्यासारखा आणि त्याचबरोबर अनिल सावंतजी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्या येण्याने शिवसेनेला जे आहे बळकटी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर ज्योतिताई वाघमारे या देखील शिवसेनेच्या एक तळागाळातील कार्यकर्ता आणि त्या देखील आपल्या सोलापूरच्याच आहेत. शिवसेना नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय कशा प्रकारे देते त्याचं मूर्तिमंत उदाहरण जे आहे ज्योतिताई वाघमारे. शिंदे साहेबांचं लक्ष जे आहे प्रत्येक कार्यकर्त्यावरती आहे. म्हणूनच आज ही बैठक जी आपण घेतोय, कार्यकर्त्याबरोबर संवाद साधतोय. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की बाबा माझं लक्ष माझ्यावरती लक्ष जे आहे पक्षाचं आहे, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं आहे. पक्षाच्या वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो झटून कामाला लागला पाहिजे. आज ज्योतिताई ज्या प्रकारे काम करत होते, आज ज्योतिताईंना त्यामुळे जी आहे मोठी जबाबदारी सर्वोच्च सभागृहामध्ये, देशातील सर्वोच्च सभागृहामध्ये पोहोचवण्याचं काम जे शिवसेनेच्या माध्यमातून झालं. माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमाने झाले. त्यांच्यावरती एक वेगळी जबाबदारी त्यांनी दिलेली आहे आणि मला वाटतं त्या जबाबदारीचं पूर्णपणे निर्वहन करण्याचं काम जे आहे हे ज्योतिताई करतात. धाराशिवचे पालकमंत्री आपलेच आहेत, मात्र तरीही कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जातो. त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी की त्याच्यामध्ये काय झालं, अंतर्गत काय गोष्टी, सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टीवरती ज्या उहापोह होईल, त्याच्यावर चर्चा होईल आणि त्याच्यामध्ये जे आहे ते सोल्युशन, कारण की हा आमच्या घरातला विषय आहे. तर त्या घरातला विषय तो सोडवला जाईल. साहेब, राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होताना पाहायला मिळतोय. अलीकडच्या काळात सोलापूर जिल्ह्यात देखील याची वाढ झाली आहे. कालच करमाळ्यामध्ये मेंढपाळांना मारहाण झाल्याची घटना घडली. त्याला कुठं तर अंजनगाव खिलोबाचा जो आहे तोही मला किनारा वाटतं महाराष्ट्रामध्ये जे आहे गेले अनेक वर्ष जे आहे ते महाराष्ट्र एक उदाहरण राहिलेलं आहे की जिथे जातीपातीचं राजकारण म्हणजे जातीपातीमध्ये जे आहे ते राजकारण होत नाही. तर असं कुठे होत असेल मला वाटतं त्या गोष्टीचा देखील जो काय सरकार म्हणून गांभीर्याने त्याची दखल घ्यायची, सरकार म्हणून जे आहे ती सरकार त्याची दखल घ्यायची. म्हणजे आदिती तटकरे असं म्हणतायत की सुनेत्रा वहिनी पवार ह्या भविष्यातल्या मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहायला आवडतील. कुठेतरी प्रत्येक सरकार कार्यकर्त्याला वाटत असतं की आपला नेता जो आहे हा पुन्हा झाला पाहिजे. त्यांच्या देखील त्या भावना आहेत. तर प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की बाबा आपला नेता जो आहे हा सर्वोच्च पदावरती जो आहे तो गेला पाहिजे. तर त्याच्यामध्ये भावना नाही. संजय राऊतांनी पण दुजोरा दिलाय साहेबाला. संजय राऊतांनी सुद्धा सकाळी दुजोरा दिलाय. त्याच म्हणलं, त्याचा प्रश्न कसा नाही आला? बघा, मी जसं सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. प्रत्येक कार्यकर्ता पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की माझा नेता जो आहे तो सर्वोच्च पदावरती पोहोचावा. तर त्याच्यामध्ये कार्यकर्त्याची थोडी त्याच्यामध्ये कुठली चुकी आहे. भाजप आणि शिवसेना एक भाजप मित्र पक्षांची स्वीकार करतोय असं देखील मला वाटतं हा प्रश्न जो आहे हा तुम्ही त्याला विचारला पाहिजे आणि मला त्यांना देखील सांगायचं. काल पण मी उत्तर दिलं. आपल्या पक्षामध्ये काय होतंय हे जे आहे प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या पक्षामध्ये काय होतंय, दुसऱ्या पक्षामध्ये काय होतंय, याच्यासाठी आम्ही सगळे लोक जेव्हा सक्षम आहोत आणि सगळे आमचे जे पदाधिकारी आहेत, मंत्री आहेत, सक्षम. काल पंतप्रधान देखील म्हणाले निधी देणारा नेता व्यासपीठावरती बसलेला आहे. विशेषतः जयकुमार गोरेंच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये नाराजी सातत्याने सोलापूरमध्ये दिसते. काय नेमकी भूमिका जयकुमार गोरेंबद्दल किंवा एकूण भाजपच्या निधी वाटपाच्या? बघा, मला कोणाबद्दल जे आहे हे या ठिकाणी मत प्रकट करायचं नाहीये.
आज ते आम्ही लोक आलो आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी इथे आलोय. आपण देखील त्याच्यामध्ये इनपुट दिले त्याबद्दल आपले धन्यवाद. पण नक्कीच आम्ही याचा आढावा घेतल्यानंतर काय वस्तुस्थिती आहे, काय परिस्थिती आहे याचा नक्कीच हा शिंदे साहेबांकडे करतो. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.